कृष्णामाई महोत्सव 2026चे उद्घाटन 27 जानेवारी या दिवशी करण्यात आले। यावेळी भाविक व सांगलीतील जनता मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होती। रोज संध्याकाळी 7 वाजता कृष्णामाईच्या घाटावर त्याची रीतसर पूजा व महाआरती केली जाते। विविध मान्यवरांच्या हस्ते ही आरती या ठिकाणी संपन्न होत असते। यावेळी पर्यावरणाला पूरक अशी जिवंत झाडे म्हणजेच सजीव झाडांची कलाकृती इथे महेंद्रभाऊ चंडाळे यांनी आयोजित केलेली आहे। ते बघण्यासाठी सुद्धा नागरिकांची प्रचंड अशी गर्दी होत आहे। विविध फुलांची झाडे आणि विविध वेगवेगळी प्रकृतीची झाडे हे पाहण्यासाठी देखील नागरिक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी गर्दी करीत आहेत। त्याचबरोबर तेथे स्वतःचे फोटो काढून एक सेल्फी पॉईंट म्हणून या ठिकाणी साकार करण्यात आलेला आहे। नावेतून पाण्यामध्ये फेरफटका मारण्याचा आनंद देखील भाविक मोठ्या उत्साहाने घेत आहेत। त्यामुळे नावधारकांना देखील एक उदरनिर्वाहाचे साधन या ठिकाणी निर्माण झालेले आहे। विविध आकर्षक खेळण्यांचे प्रदर्शन देखील इथे आहे। त्याचप्रमाणे विविध स्टॉल्सचे आयोजन देखील माई घाटावर करण्यात आलेले आहे। सरकारी घाट, माई घाट, त्याचप्रमाणे सरकारी घाटाच्या समोर असलेला त्रिशूल घाट हा देखील सुशोभित करण्यात आलेला आहे। त्यामुळे या पूर्ण ठिकाणाला एक अध्यात्माचे आणि धार्मिक असे स्वरूप प्राप्त झालेले आहे। भाविकांची प्रचंड प्रमाणात इथे गर्दी आपल्याला दिसून येत आहे आणि प्रत्येकाच्या तोंडून महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या नावाला एक वेगळ्या पद्धतीची पसंती इथे झालेली आहे। त्यांच्या हातून हा जो कृष्णामाई यात्रेचा महोत्सव दरवर्षी साजरा होत आहे, त्यामुळे सांगलीकरांना एक वेगळेच आकर्षण आणि एक वेगळीच अनुभूती इथे येत आहे। वाराणसीचे धर्मगुरू देखील इथे उपस्थित आहेत। त्यामुळे इथे एक शोभा या कार्यक्रमाला आगळीवेगळी अशी शोभा देखील प्राप्त झालेली आहे। रोज वेगवेगळे धार्मिक आणि पारंपरिक पथनाट्य या ठिकाणी सादर होत असतात आणि प्रत्येकाची कला देखील या ठिकाणी सादर होत आहे। भजन आणि कीर्तनाने मंत्रमुग्ध असा हा परिसर, त्याचप्रमाणे गावभाग आणि इतर ठिकाणाहून सुद्धा ज्येष्ठ मंडळी ही कीर्तन, भजन आणि वेगवेगळे पारंपरिक नाटकं आणि दृश्य पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत। रांगोळीचे आयोजन देखील अतिशय उत्तम प्रकारे केलेले आहे। सविता सुतार आणि आणखी एक दोघी कलाकार ह्या आपल्या रांगोळीच्या प्रतिकृती सादर करत आहेत आणि त्यामुळं त्यांना देखील नागरिकांच्याकडून उत्तम असा प्रतिसाद देखील मिळत आहे। लोकांनी सेल्फी काढून हे जे सेल्फी पॉईंट आहेत त्यांची शोभा वाढवलेली आहे। अतिशय आकर्षक आणि सुबक असा भव्य असा मंडप देखील कृष्णामाईच्या घाटावर उभा केलेला आहे। आकर्षक विद्युत रोषणाई तिन्ही चारी रस्त्यांना दुतर्फा केली असल्यामुळे लोकांनी कुठल्याही रोडनी यावे आणि कुठल्याही रस्त्यांनी परत जावे। कुठेही असेल तरी कृष्णामाई महोत्सव हा संपलेलाच नाही आहे असं एक काही दृश्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। रात्री 10 वाजू देत किंवा 11 वाजू देत नागरिकांनी सर्वप्रथम या सगळ्या दृश्यांना पसंती दिलेली आहे आणि एकूणच महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या प्रयत्नातून जे कृष्णामाई महोत्सव 2000
गंगा महादेव्यहस्त्रं विशालं देव्या महानागवल्ले जलेवतं महादेव्यं शिवाशम्भो गणेशं जगदीशं गणेशं शिवाकान्तशम्भुदिव्यं महादेव्या नमोऽस्तुते। नमस्याधानमुद्राय नमः गङ्गायै नमः प्रार्थनापूर्वकं समर्पयामि। पार्वती पतये हर हर महादेव। आपण या ठिकाणी पाहत आहात, अनुभवत आहात दैनंदिन होणाऱ्या कार्यक्रमासाठी सुद्धा आपण सर्व भाविकांनी आणि श्रोत्यांनी उपस्थित राहावयाची विनंती आहे। सकाळी कृष्णालय मंदिरामध्ये पूजा अर्चा यांनी कार्यक्रम सुरू होतो आणि विविध संस्था संघटना व्यक्ती आध्यात्मिक धार्मिक संवर्धनात्मक कार्यक्रमांचं आयोजन आपण नेहमी 1 फेब्रुवारीपर्यंत हा सोहळा चालू राहणार आहे। दैनंदिन कार्यक्रमाचे सर्व श्रोत्यांनी संविधानाने लाभ घ्यावायची विनंती करीत आहोत। धर्मध्वजारोहण, भव्य शोभायात्रा, रुद्राभिषेक, बिल्वार्चन किती 7 आहेत ना? इकडनं आपण आपलं येणार की दिसतच नाही आपलं टेलिव्हिजन आहे ते। यायला सांग रे दिप्या आपण काय आहे आणि काय चीज आहे। कृष्णा मैया की, गंगा मैया की। संपूर्ण परिसराच्या चित्राने होत आहे। हा एक भव्य ऐतिहासिक सोहळा अनेक जणांचे कॅमेरे या ठिकाणी लागलेले आहेत आणि ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण परिसर या ठिकाणी चित्रित केला जातोय आणि या सरकारी घाटावर साडी आता त्रिशूल घाटापर्यंत निघालेली आहे। सजवलेल्या सुंदर होळी म्हणून कृष्णाबाईला साडी नेसवण्याचा हा एक लोकप्रिय आध्यात्मिक सोहळा आपण या ठिकाणी पाहत आहात। इथून साडी निघाली शंकर घाटावरती त्रिशूल घाटापर्यंत संपूर्ण देखिए जरा गैप मतलब दिखेगा स्पष्ट ऊपर। हाँ वो दिखेगा, दिख रहा नहीं किसको। थोड़ा थोड़ा गया।
तुलसी तब तीर तीर सुमिरत रघुवंश वीर तुलसी तब तीर तीर 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 सुमिरत रघुवंश वीर तुलसी तब तीर तीर सुमिरत रघुवंश वीर वितरत मति देहि मोह मन सदा निताऊ वितरत मति देहि मोह मन सदा निताऊ जय जय अविरत नंदी जय जय नंदी नाम विष्णु बंदी जय जय निताऊ नाम विष्णु बंदी जय जय निताऊ नाम विष्णु बंदी जय जय निताऊ गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोविंद बोलो कृष्ण 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 राधे 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 सब सुख करने हरण सर्व शोभा जय जय अविरत नंदी जय चकोर चंदी हरनाग विष्णु बंदी जय धनुकालिका जय जय अविरत नंदी जय चकोर चंदी हरनाग विष्णु बंदी जय धनुकालिका पद सरोज राशीष शीश पर विभाग पद सरोज राशीष शीश पर विभाग विपथ गासी पुण्य राशि पाप झालिका विपथ गासी पुण्य राशि पाप झालिका जय जय भगीरथ नंदी जय सरोज चंदी हरनाग विष्णु बंदी जय हनुमालिका
स्टेज लवचिक आहे, बाजूला या, मागे या. पुढे जो सेंटरला पुढे गर्दी करू नका. ओम पवित्र पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सवायान्तरासुते ओम पुण्डरीकाक्ष पुनातु ओम पुण्डरीकाक्ष पुनातु पुनातु पुण्डरीकाक्षः आचम्यामः. ओम केशवाय नमः केशवं पुनातु. ओम नारायणाय नमः नारायणं पुनातु. ओम माधवाय नमः माधवं पुनातु. हस्तो प्रक्षालनं गोविन्दाय नमो नमः. ओम मा पवित्रेस्तो वैष्णव्यो साविर्वाः ब्रह्मोद्भवनां नक्षत्रे नपावित्रेण दूरस्यास्रेः तस्याते माविद्रापाते पावित्रभो तस्यादितकामः पुण्ये तक्षाते यम्मा स्वस्ते भागे तिलकरणम्. ओम मा तु तक्षा अहमक्षित्रा भूया सद्गो सुवर्चा मुखेन सुकृत्कारिणाभ्या भूया सम्माप्ते अक्षरपुष्पाणि धन्यवाय ध्याना. ओम मा गणेभ्यो गणपतिभ्यो नमो नमो भावेभ्यो राघवादिभ्यो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यो नमो नमो विरूपेभ्यो विभारूपेभ्यो नमो नमः. नमस्कारं वर्षयामि. पुष्पाणि धृत्वा भद्रपुष्पमार्पणेयुः. ओम माधो शान्तिरन्तर्गतो शान्तिः पृथ्वी शान्तिरापः शान्तिरो हरयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्भुव देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वतो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि गतो यतः कायेह प्रेततो नो अभयं कुरु सन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः सुतां भवतु. देवादाय सङ्कल्पं कुर्यामः. यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभवैष्णवे